मित्रांनो नमस्कार। पूर्वीच्या लहान मुलांच्या एका गोष्टीमध्ये अल्लाउद्दीनच्या हाती जादूचा चिराग येतो आणि त्याला ज्या गोष्टी पाहिजे असतात तेव्हा तो मग तो जादूचा चिराग घासायचा आणि तिथे मग एक राक्षस यायचा आणि तो मदत करायचा। आज भाजपच्या हातामध्ये 2014 पासून एक केंद्रामध्ये सत्ता नावाचा एक दिवा लागलेला आहे। त्या दिव्याच्या आधारावर भाजप तो दिवा घासतो आणि सरकारी यंत्रणांना त्या त्या विभागात कामाला पाठवतो आणि त्यातच जास्ती वापर जर या दिव्याचा आणि या राक्षसाचा कुठे झाला असेल तर तो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये। नमस्कार, मी अमित जोशी, बंदाय बिंदास आहे। आज रविवार, महाराष्ट्राचा राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर आलोय। आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण वाताहत झाली आहे राजकारणाची। भाजपचा जर पहिल्यापासूनचा इतिहास पाहिला तर भाजपने नेहमीच स्वतःच्या स्वार्थाचं राजकारण केलं। मी असं म्हणणार नाही की भाजप पक्ष हा कमकुवत आहे, कमजोर आहे, तर नाही। अनेक चाणक्य, अनेक चांगले लोक, चांगले नेते या भाजपामध्ये आहे। मात्र तरी देखील 2014 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपचा हस्तक्षेप इतका वाढला, सरकारी यंत्रणा, न्यायपालिका, निवडणूक आयोग या सगळ्यांचा वापर करून महाराष्ट्राच्या राजकारणाचा चक्काचूर जर कोणी केला तर तो केला भाजपने। राष्ट्रवादी फोडली, 2 पक्ष केले, शिवसेना फोडली, 2 पक्ष केले। आज जर तुम्ही बघाल तर सर्वात मोठा फटका कोणाला बसला असेल तर तो ठाकरे गटाला, म्हणजे शिवसेनेला बसला। कारण सुरुवातीला राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर ऑलरेडी 2 तुकडे झाले होते। त्यानंतर एकनाथ शिंदे एक मोठा गुच्छा घेऊन बाहेर पडले, त्यामुळे शिवसेनेचे असं पाहायला गेले तर 3 असे भाग पडलेले आहेत। आज जर बघितलं तर भाजपच्या मनात येतं तसं भाजप वागतं। आज सर्वसामान्य मराठी माणसाला, आज विषय चाललाय मराठी माणसाचा महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, शहरी भागात मराठी विरुद्ध उत्तर भारतीय किंवा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद सुरू आहे। त्या वादाच्या पार्श्वभूमीवर जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की मराठी माणूस हा गोंधळलेला आहे, काहीसा अस्वस्थ आहे। कारण कोणाला मतदान करायचं? ठाकरे गटाला करायचं, मनसेला करायचं, शिंदेच्या शिवसेनेला करायचं, राष्ट्रवादीला करायचं, काँग्रेसला करायचं, भाजपला करायचं, असा गोंधळलेल्या स्थितीत आज मराठी माणूस आहे। मराठी माणसाची भूमिका जर पाहिली तर ती भूमिका साकारणारा किंवा मराठी भाषेचा झेंडा खांद्यावर घेऊन चालणारे 2 पक्ष, त्यात एक ठाकरेंची शिवसेना आणि दुसरी राज ठाकरे यांची मनसे। मात्र आजचा जर काळ बघितला तुम्ही तर 3च महाराष्ट्राच्या राजकारणात व्यक्ती अशा आहेत, म्हणजे 3 म्हणण्यापेक्षा मी 4 म्हणेन, पण एक राजकारणी नाही, 4 व्यक्ती अशा आहेत की ज्यांनी कुठेही सभा घेतली तर तिथे प्रचंड गर्दी होते, लोक त्यांना ऐकायला, त्यांना बघायला जातात आणि तीच त्यांच्या पक्षाची खरी ताकद आहे। एक म्हणजे सर्वात प्रथम मनसे अध्यक्ष राज ठाकरे, दुसरे ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, तिकडे तिसरे भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि चौथे जे राजकारणाशी संबंधित नाही मात्र मातब्बर आहेत ते म्हणजे मनोज जरांगे पाटील। यांच्या सभांना मोठमोठी गर्दी होते, त्यांचे विचार, त्यांनी काही बोललं तर ते अनेक वर्तमानपत्रात, खासगी चॅनलमध्ये फ्रंटवर येतं, म्हणजे त्यांची हेडलाईन होते। असे हे 4 नेते आहेत। मात्र भाजपने काय केलंय की भाजपने त्यापैकी 2 नेत्यांना हेरलेलं आहे। कारण हे 2 नेते असे आहेत की जर ते कधी एकत्र आले तर मराठी मतं मोठ्या प्रमाणावर एकत्र होतील आणि त्याचा त्रास भाजपला होऊ शकतो। त्यामुळे भाजपला असं वाटतं की या 2 नेत्यांनी एकत्र कधीच येऊ नये आणि तशी व्यवस्था भाजपने करून ठेवलेली आहे। पहिली म्हणजे उद्धव ठाकरे आणि दुसरे म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे। मराठी माणसाला मनापासून वाटतं किंवा ठाकरे गटातील मनसेमधील अनेक नेत्यांना, कार्यकर्त्यांना वाटतं की या 2 ठाकरे बंधूंनी एकत्र यावं। मात्र आज महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळंच चाललंय। ठाकरे ब्रँड जो आहे तो संपवण्याचं किंवा त्याला अस्थिर करण्याचं काम हे भाजपकडून केलं जात आहे आणि त्यासाठी यंत्रणांचा वापर केला जात आहे। मला विचाराल तर मी असं सांगेन की आज भाजपने अशी परिस्थिती केली आहे की एका ठाकरेंना कोर्टामध्ये रखडवलंय आणि दुसऱ्या ठाकरेंना निवडणूक आयोगामध्ये अडकवलंय। आता तुम्ही म्हणाल की रखडवलंय आणि अडकवलं नेमकं प्रकरण काय आहे, तर तेही सांगतो तुम्हाला। सुप्रीम कोर्टात गेल्या 3 वर्षापासून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह याची सुनावणी सुरू आहे। तारीख पे तारीख। एक चीफ जस्टिस होते, ते 2 वर्ष पाहत होते, ते निवृत्त झाले। आता एप्रिल अखेरीमध्ये दुसरे चीफ जस्टिस आहेत, ते निवृत्त होतील, मात्र तरी देखील त्यावर फैसला व्हायला तयार नाही। ज्यावेळी चंद्रचूड साहेब होते त्यावेळी पूर्णपणे सुनावणी म्हणजे युक्तिवाद दोन्ही बाजूचा झाला होता। असं वाटलं होतं की निकाल येणार, मात्र तो निकाल आला नाही।
16 अपात्र आमदारांचा निकाल येईल असं वाटलं होतं, तेही भासनामध्ये गेलं. त्यामुळे असं वाटायला लागलं की नक्की सुप्रीम कोर्टाच्या मनात काय आहे, सुप्रीम कोर्ट इतकी चालढकल का करते. आज पक्ष आणि चिन्ह हा केवळ एका शिवसेनेपुरतं मर्यादित नाही, तर अनेक राज्यांमध्ये त्याचा उद्रेक होऊ शकतो. जो डिसिजन जे येणार आहे सुप्रीम कोर्टाचं, त्यावर अनेक पक्षांचं, जे स्थानिक पक्ष आहेत, प्रादेशिक पक्ष आहेत, त्यांचं भवितव्य अवलंबून आहे किंवा एखादी समज सुप्रीम कोर्टाकडे येऊ शकते. मात्र सुप्रीम कोर्ट या 10 आर्टिकलकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला, कायदेतज्ञांना असं वाटतं की काहीसा थोडासा दबाव हा सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारचा आहे आणि त्यामुळेच सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीख सुरू आहे आणि तिथे उद्धव ठाकरेंना रखडवलं जात आहे. उद्या ज्यावेळी भाजपला गरज उरणार नाही शिंदेची आणि अजितदादांची, त्यावेळी भाजप हात वर करणार, सुप्रीम कोर्टाला आदेश जाणार आणि सुप्रीम कोर्टाकडनं तातडीने या 2 गोष्टींवर निकाल येणार, हे 100%. मात्र सध्याची स्थिती पाहिली तर सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीख सुरू आहे आणि उद्धव ठाकरे यांना रखडवलं गेलंय. आता येऊया राज ठाकरेंकडे. मी मगाशी म्हटलं राज ठाकरेंना अडकवलं गेलंय. कुठे? आज राज ठाकरे बघाल तर बिंदास बोलणारे असे नेते आहेत, कोणाचं ऐकत नाही. जे बोललो ते बोललो, जे केलं ते केलं, त्यावर ते त्याचं प्रत्युत्तर देत नाही, टीकाकारांनाही देत नाही. त्यांना जे काय बोलायचं असतील ते मेळाव्यात जाऊन बोलतात. महाराष्ट्राच्या राजकारणात असा धडाकेबाज आणि बिंदास बोलणारा जर कोण नेता असेल तर ते राज ठाकरे. राज ठाकरे कधी महायुती बरोबर जातात, कधी महाविकास आघाडी बरोबर जातात, त्यांच्यावर टीका केली जाते. मात्र शेवटी ती त्यांच्या पक्षाची भूमिका असते. आपल्याला कोणाला साथ द्यायची, कोणाला द्यायची नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे राज ठाकरे काय करतात, काय निर्णय घेतात यावर अनेकदा टीका होते, पण मनसैनिक हे त्यांच्या पाठीशी ठामपणे नेहमी उभे राहतात आणि त्यांच्यावर प्रेम करणारा मराठी माणूसही तितकाच त्यांच्या पाठीशी उभा राहतो. मात्र आज भाजपने याच राज ठाकरेंना कुठेतरी निवडणूक आयोगामध्ये अडकवलंय. आता ते कसं ते पहा. 2024च्या विधानसभा निवडणुकीचा जर तुम्ही निकाल पाहिला तर राज ठाकरे यांचा एकही आमदार निवडून आला नाही. त्यांनी जवळजवळ 125 उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्याच्यातले 4 किंवा 5 लोकांचं चांगली मतं पडली. जवळपास अनेक बहुसंख्य उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. एकंदरीत निवडणूक आयोगाचं बघितलं तर असं असतं की जेव्हा विधानसभेमध्ये तुम्ही उभे राहता तर तुमच्या पक्षाची मान्यता जर तुम्हाला टिकवायची असेल तर तुम्हाला 2% मतं पडली पाहिजे किंवा किमान सहानुभूतीपूर्वक विचार करण्यासाठी तुमचा 1 ते 2 आमदार निवडून येणं गरजेचं आहे. राज ठाकरे यांचा एकही आमदार निवडून आलेला नाही किंवा त्यांना 2% मतही पडलेली नाही. त्यांना एकंदरीत 1.5% मतं ही 2024 विधानसभेत पडली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग जेव्हा मनात येईल तेव्हा त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करू शकते. त्यांचं जे चिन्ह आहे इंजिन ते गोठवू शकतं. आता हे सर्व कुणाच्या हातात आहे तर निवडणूक आयोगाच्या हातात आहे. निवडणूक आयोग कोणाच्या हातात आहे तर ते केंद्र सरकारच्या हातात आहे. केंद्र सरकार कोणाचं आहे तर ते भाजपचं आहे. त्यामुळे निश्चितपणे भाजप ज्या दिवशी ठरवणार की राज ठाकरे आपलं ऐकत नाहीत किंवा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा प्रयत्न करतायत येणाऱ्या पालिका निवडणुकीत, त्या दिवशी भाजप हे आपलं अस्त्र वापरणार, निवडणूक आयोगाला सांगणार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाची मान्यता आणि त्यांचं इंजिन हे चिन्ह धोक्यात येणार. त्यामुळे एकंदरीत भाजपने जी खेळी खेळलेली आहे ती खेळी पाहिली तर जेव्हा जेव्हा मनसे काहीतरी एखादं आंदोलन करायला घेते, भाजपचा एखादा दूत राज ठाकरेंना भेटायला येतो आणि मग ते आंदोलन मागे घेतलं जातं. राज ठाकरे तसं कोणाला घाबरत नाही. त्यांच्या मागे ईडी, सीबीआय, IT याची काही चौकशी नाही. त्यांना फरकही पडणार नाही, ना त्यांना पडणार ना उद्धव ठाकरेंना पडणार. पण अशा पद्धतीने यंत्रणांचा वापर करून राज ठाकरे यांच्यावर दबाव टाकण्याचं काम भाजप करत आहे आणि यापुढेही करत राहणार जोपर्यंत भाजपला राज ठाकरे यांची गरज आहे. त्यामुळे आजची जर स्थिती पाहिली तर भाजपने जी खेळी खेळली आहे ठाकरे ब्रँडच्या विरोधात, म्हणजे एकाला कोर्टामध्ये रखडवलंय आणि एकाला निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये अडकवलंय. भाजपची ही रणनीती आहे आणि भाजपच्या या रणनीतीमुळेच ठाकरे ब्रँड धोक्यात आहेच. नुकसान होणार ठाकरे ब्रँडचं, म्हणजे राज ठाकरेंचं, उद्धव ठाकरेंचं. मात्र या 2 ठाकरे बंधूंमुळे मराठी माणसाचंही प्रचंड नुकसान होणार. कारण ज्या दिवशी हे 2 राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील, हे ठाकरे बंधू, त्या दिवसापासून मराठी माणसांचं जे मुंबई आणि शहरी भागातलं अस्तित्व आहे ते आणखीन मजबूत होईल. यात कोणताच वाद नाही. मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी गोरेगावचा विषय घेऊन तुमच्या समोर येईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.